लवकर रडणाऱ्यांची मानसिकता. तुम्ही खरंच कमकुवत आहात का? तुम्ही कधी असं जाणवलं आहे का की तुम्ही खूप पटकन भावुक होता? एखादी छोटी गोष्ट, एखादा शब्द, एखादी आठवण आणि डोळ्यात लगेच पाणी येतं. लोक काय म्हणतात माहितीये? तू खूप हळवा आहेस, इतकं काय रडायचं, खंबीर बन. पण आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. तुम्ही कमकुवत नाही, तुम्ही वेगळे आहात. मनोविज्ञान सांगतं, जे लोक लवकर रडतात ते प्रत्यक्षात मनाने कच्चे नसतात, तर ते मनाच्या भावनांना उत्तम प्रकारे समजणारे असतात. हो, तुम्ही जे अनुभवता ते खूप खोल असतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत लवकर रडणाऱ्या लोकांची मानसिकता. ते इतरांपेक्षा वेगळे का असतात, आणि सर्वात महत्त्वाचं, ही तुमची कमजोरी नसून तुमची शक्ती कशी आहे. काही लोकांना लवकर रडू का येतं? सगळ्यांची विचार करण्याची पद्धत सारखी नसते. काही लोक फक्त बुद्धीने विचार करतात आणि काही लोक मनातून जोडले जातात. ज्यांना लवकर रडू येतं त्यांचं मन भावनांना खूप तीव्रतेने प्रतिसाद देतं. याचा अर्थ असा की तुम्ही इतरांच्या मनात काय चाललंय हे पटकन ओळखता. तुमच्यात दयाभाव जास्त असतो. तुम्ही छोटी छोटी गोष्टही मनाला लावून घेता. म्हणजेच तुमचं हृदय जास्त जिवंत आहे. रडणं म्हणजे कमजोरी? एक गैरसमज. आपल्या समाजात एक चुकीची समजूत आहे की रडणं म्हणजे कमजोरी. पण रडणं म्हणजे मनातला साचलेला भार बाहेर काढणं. जे लोक रडतात ते आपल्या भावना आतल्या आत दाबत नाहीत, आणि जे लोक भावना दाबतात ते आतून जास्त तुटतात. रडणं म्हणजे मनाची होणारी शुद्धी आहे. रडणं म्हणजे एक प्रकारची हिंमत आहे. रडणं म्हणजे तुम्ही आजही मनापासून सर्व काही अनुभवू शकता. कमकुवत लोक रडत नाहीत. ते लोक रडतात ज्यांच्यात अजूनही भावना जिवंत आहेत. मनापासून जगणारे लोक. तुम्ही कधी नोटीस केलं आहे का? तुम्ही मनापासून प्रेम करता, लोकांवर सहज विश्वास ठेवता, आणि म्हणूनच तुम्हाला त्रासही जास्त होतो. कारण तुम्ही प्रत्येक गोष्ट खूप खोलवर अनुभवता. तुमच्यासाठी नाती म्हणजे फक्त वेळ घालवणं नसतं, तर ती एक भावना असते. तुम्ही लोकांना फक्त पाहत नाही, तर तुम्ही त्यांना मनातून अनुभवता. आणि म्हणूनच तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात. तुमची लपलेली ताकद. दुसऱ्याचं दुःख समजणं. तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या वेदना ओळखू शकता. घट्ट नाती. तुमची नाती खूप खोल आणि खरी असतात. निर्मिती क्षमता. बहुतेक कलाकार आणि लेखक खूप हळवे असतात, म्हणूनच ते काहीतरी सुंदर घडवू शकतात. खरेपणा. तुम्ही बनावट नाही. तुम्ही जसे आहात तसे जगासमोर राहता. जगात खूप लोक खंबीर दिसण्याचा प्रयत्न करतात, पण तुम्ही खरोखर खंबीर आहात, कारण तुमच्यात भावना व्यक्त करण्याची हिंमत आहे. खूप हळवे असण्याचे तोटे. हो, याचे काही तोटेही आहेत. तुम्ही सहज दुखावले जाता, खूप जास्त विचार करता, आणि कधी कधी लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतात. तुम्हाला कधी कधी वाटतं, मी असा का आहे? पण उत्तर सोपं आहे. तुम्ही चुकीचे नाही, तुम्ही फक्त दुर्मिळ आहात. शेवटी, जर हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला असं वाटत असेल की हो, हे माझ्याबद्दलच आहे, तर एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमचं रडणं ही कमजोरी नाही, ती तुमची संवेदनशीलता आहे. आणि ही संवेदनशीलताच तुमची शक्ती आहे. जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना काहीच जाणवत नाही, पण तुम्ही प्रत्येक गोष्ट मनापासून अनुभवता, आणि तेच तुम्हाला खास बनवतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनाला भिडला असेल तर लाईक करा, आणि अशाच खऱ्या विषयांसाठी सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, मी मनापासून अनुभवतो, अनुभवते.